हाय हॅलो नमस्कार. मी दिव्या. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. काय चुकला असेल तर सांगा. आणि आज मी काय कशाबद्दल ब्लॉग काढणार आहे काय तर थेट शेतातूनच पहिला ब्लॉग घेते. तर हे आहे ना आमचं खरबूज आहे. तर ह्याची म्हणजे एक महिना झाला ह्याची लागवड केली होती आम्ही. याच्यावर हे रोग पडू नये काय होऊ नये म्हणून हे कागद झाकलेले. तर आता ती काढतो. ह्याला मलचिन म्हणतात, खालच्याला मलचिन म्हणते, वरच्याला काय म्हणतात मला माहिती नाही, ह्यांना माहिती आहे. तर हे काढायचे. आज खरबुजाचे वेलं खूप पसरलेत, तुम्हाला पाठीमागे दिसत असेल ती बाजूला निघून पूर्ण वेलं बाहेर यायला लागलीत. तर काढायचे आज, त्याचा मी पूर्ण ब्लॉग तुम्हाला सांगणार आहे. तर दोघं जण मिळून काढणार आहेत, दुसरं कोणी येणार नाही. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आवडला तर लाईक करा. ह्यानी वरी दिसत असतील तिथं का बोटाच्या वरी बघा, ह्यानी काढायला लागलीत एकटे. तर ह्यांना म्हणलं मी तोपर्यंत काढा तुम्ही, मी सांगते ह्यांना कशाबद्दल ब्लॉग आहे काय आहे. थोडी तर आयडिया येऊन जाईल ना तुम्हाला कसला ब्लॉग काढते. शेतातलाच काढते पण काय काढते काय नाही. खरबूज पण लागले छोटे छोटे, मी तुम्हाला दाखवते कुठे आहेत काय सगळं दाखवते. तर ब्लॉग कंटिन्यू करा. हा पहिलाच ब्लॉग आहे, काय चुकलं असेल तर सांगा. कारण की हिंमत होत नाही एवढी फेस टू फेस बोलायची, आणि जरा कॅमेरामध्ये ना तिरके डोळे दिसतात. तर तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा कसं वाटते काय, मग समजेल तुम्हाला. तरी पण एवढी हिंमत केली आहे कॅमेरासमोर बोलायची. हा पहिलाच ब्लॉग आहे. तर काय चुकला असेल तर सांगा, आधी सांगते. आवडला ब्लॉग तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जरा पुढे बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. 2 लाईनी तर काढून झाल्या होय हो. माझा ब्लॉग होईपर्यंत मी 2 लाईन काढल्या लगेच. एवढं खरबूज आपलं का नाही. किती लाईन आहे सगळ्या मिळून हे लाईनी किती तिथपर्यंत? 25. फुलं तर सगळीकडे लागले, तर खरबूज पण लागलेत का नाही. हे तर दिसले आपल्याला, हे खरबूज काही छोटे छोटे आहेत ना आता. तर पुढे बघूयात अजून कुठे दिसतात काय. मोठं पण आहे तिकडल्या साईडला, एक मोठं आहे तिकडला. आणि म्हणलेत मला मी तुम्हाला दाखवते. जरा मी पण काढू लागते. किती वेळा असंच बोलत बसणार तुमच्यासोबत ना, किती पण बोललं तर कमीच वाटेल. तर फुलं लागलीत आता बघा ना. ही काढले तर कसलं भारी वाटलं. 2च लाईनी काढलेत, ही 3री लाईन काढलेत तरी हिरवं वाटायला लागले. आणि हे सगळं तर काढल्यावर कसं वाटेल मी इमॅजिन करते. पूर्ण हिरवगारच दिसेल. चला ब्लॉग कंटिन्यू करा. माझा ब्लॉग बघायला आवडत असेल तर प्लीज एक कमेंट करून नक्की सांगा. तर मी पण काढू लागाले ह्यांना, बघू येते का जमते का थोडं तरी. काय आधी वडणीच बांधून घेते, वडणीने तर काय सुधरतच नाही बघा. आणि काही जणांनी माझ्या केसांबद्दल पण विचारले की तू केसांना काय लावते काय. तर तुम्हाला पण आयडिया पाहिजे का मी काय लावते, काय यूज करते, कोणतं तेल यूज करते. तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचा पण व्हिडिओ करते मोठावाला, तर मग तुम्हाला पण समजेल. तर चला काढते पटापट. हे गेल्या वेळेस पण हेच यूज केलं, ह्या वेळेस पण यूज केलं. मग ते उन्हानं जरा कुजले म्हणून फाटायला लागले. तर काढते मी पण. त्यांनी काय मला काढ म्हणले नाहीत, तरी पण थोडीफार मदत होती ना आपली पण. संसार हा दोघांचा असतो, एकट्यानेच कुठपर्यंत हे करायचं. थोडक्यात म्हणजे एक उदाहरणार्थ एक सायकल असते, तर जर दोन्ही पण टायर सोबत चालले तर सायकल फास्ट चालते ना. तसंच संसाराचं पण असतं. दोघंजण तर म्हणजे जोडीनं हे केलं ना प्रत्येक गोष्टीमध्ये संसार हटण्याचं, तर संसार पुढे जाऊ शकतो. एकच चाक किती दिवस चालू शकणार आहे. तर चला बोलता बोलता होत आली एक लाईन, अर्ध्यापर्यंत गेली आहे. तर मी लांब गेले म्हणून आता हा तर व्हॉइस मी असं दिलाय, तर पाहू शकताय तुम्ही. त्यांनी तर पोचले पूर्ण बांधाला. तसं तर त्यांनी माझ्या आधीच केलं होतं चालू ना, म्हणून त्यांनी आधी पोचले. त्याच काय एवढं. माझ्या लग्नाला फक्त 10च महिने झालेत बरं का, तरी पण मी शेतात काम करते. बाकीच्या पोरी आजकाल करतच नाहीत. काय माहिती का, त्यांना नकोच वाटतं शेतात काम करायला. काय झालं की नको. नाही आम्ही म्हणजे मुलगा बघताना तर पहिल्यांदा शेत पाहिजे असतं, आणि पुन्हा शेतात जायचं म्हणलं की नको वाटतं. का तर काय माहिती. मग शेतात जायचं नाही तर मग बघायचंच कशाला शेत ना मुलाकडे ना. तर जाऊ द्या. बघता बघता मी पण गेले बांधाला. आता हे खरबूज तर एवढे छोटे आहेत, त्याला छोटे छोटे लागलेले फळं खरबूज आपले. पण 1 महिन्यानेच काढलेत. तर यकीन होते का 1 महिन्यात तेवढे मोठे होत असतील, त्याला कलर येतो.
म्हणजे चव पण येते गोड, लगेचच्या लगेच गोड कसं काय होतं काय. तर ह्यालासुद्धा खूप जास्त फवारणी असते ना, आजकाल काय आहे ती फवारणीवर औषधावरच आहे ना, म्हणूनच ते पण पटापट फुगतं पण लवकरच. म्हणजे बघा ना 2.5 महिन्याचंच हे पीक आहे, लावल्यापासून 2.5 महिन्यात निघूनही जातं. ज्या दिवशी लावलं ना त्या दिवसापासून 2.5 महिन्यात जातं खरबूज. तर बघा कसं काय मी पोहोचले तिथं, इथून दिसते पण ती लाईन पूर्ण लांब आहे ना, मग तसं वाटतं असं वाटतं बांधाच्या कडेला गेलं, पण बांधाच्या कडेला अजून काही गेलं नाही, थोडं काय अंतर आहे. ते काम करायला दिसते, हात चालू आहे अजून पण पोचलेच नाही अजून बांधापर्यंत मी. तर पोहोचेल तेवढं राहिले. तर काय बोलू मला काही समजं नाही, तरी पण तुमच्यासोबत हे काही गोष्टी शेअर करते मी. फुल दिसले तुम्हाला दाखवत्या. तर हीच लाईन मी आता केली होती, ही कारभारी आता घेऊन गेले, आता यायला लागले तिकडून दिसत असते. तर आता इकडून बघा, मी इकडून असे जायला होते ना, तर मला आता इथंच खरबूज दिसलं काही एवढं झालं. एका महिन्यांमध्ये एवढं 2 पानांवर वेल होता फक्त. अयो इथं ते कसलं मोठं झाले, हे बघा हे एवढं झालं आता, म्हणजे बरोबर एक बोटापेक्षा सुद्धा मोठं आहे. हां तर पाहू शकताय तुम्ही. तर ह्या फक्त 2-4 लाईनी काढले तर बघा किती सुंदर दिसतोय खरबुजाचं शेत आमचं. हे बघू शकता, कारभाऱ्यांनी पहिल्यांदा हे 2 लाईनी काढल्या होत्या, ह्या 2 काढल्या होत्या कारभाऱ्यांनी. पुन्हा माझ्यासमोर हे घेऊन गेले, मी जाताना हे घेऊन गेले. आता पुन्हा ह्यानी येताना हे घेऊन आले, मी येताना हे घेऊन आले, जाताना ती कारभारी घेऊन गेले. आता झालं 2-4 ह्याच्यातच एवढं झाले ना, किती सुंदर वाटतो ना. हा सगळीकडे खरबूजच खरबूज, हिरवगार फुलांनी तर गच्चच भरले सगळीकडे, पाहू शकताय. दिवस तर पूर्ण मावळलाय, अंधार व्हायचा टाइम झालाय. आता हा कागद मी उद्याच्यालाच उचलताल, उद्या उचलतो का परवा काय माहिती. तर ब्लॉग कंटिन्यू करा. मी ना उद्याच्याला आता माझ्या मम्मीकडे जाणार आहे. कशाला तर ती कुरवड्या पापड्या करायच्यात ना, उन्हाळा चालू झाला आहे. मग काय मला काय एकटीला इथं होत नाही, म्हणून आता जायचं आहे तिकडे. तर तिकडचे पण ब्लॉग बघायला आवडतील का कमेंटमध्ये नक्की सांगा. या साईडकडून तर तुम्ही पाहिलं कसं दिसतंय काय. तर आता आपण पलीकडच्या साईडला जाऊ तिकडे, आणि तिकडून बघूयात कसं दिसते काय. तर जाऊयात. जाताना अजून कुठे खरबूज दिसते का बघू, मगापेक्षा कुठे मोठं दिसतं का. तर कारभाराच्याच लाईनने जाऊयात आपण, नाही जाऊ द्या इथून जाऊयात. तर बघा हे सगळे झाडं ना 4,000 आहेत बहुतेक. पहिले होते 8,500 लावले होते. आता ह्याच्या आधीचा प्लॉट होता ना तो, तर हा आहे 4,000 ह्याच्या झाडांचे रोप आहे होते. लावताना अगदी 2 पानावरच होते. मी दाखवू सुद्धा शकत नाही. इथं पण दिसायला एक नाही, छोटंच आहे. मला वाटलं मगापेक्षा मोठं आहे काय, पण नाही. इथे आले बघा, मगापेक्षा मोठं आहे. अचानक नाही तरी गेली. बाकी त्याला पूर्ण लाईट वगैरे पडायला लागले ते झाले ते. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूयात. माझे ब्लॉग असे तर बघायला आवडतील का, अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला बघायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा इथलं एक झाड आलं नाही तर लगेच गॅप किती पडतोय बघा ना, एवढा गॅप पडलाय. नाहीतर किती हिरवगार दिसतोय. माझ्याबद्दलचे कोणते प्रश्न असतील ना तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला प्रत्येकाचे रिप्लाय देते. मी कुठल्या गावात आहे हा तर जास्तच क्वेश्चन आहे मला. आणि लव्ह मॅरेज झाले का अरेंज मॅरेज हा तर खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. पुन्हा असं दिसतं. तिकडे जास्त मोठा आहे हो. तुम्ही म्हणला इकडे तिकडे एवढं मोठं झालंय खरबूज.
मोठे झाले तर मोठे. तर हे पाहू शकता इकडून असं दिसतंय. एक घरी घेऊन जायला आता येतील ते एक घेऊन आले की झालं. पुन्हा एवढंच राहिले तिकडचे. बघता बघता किती पटापट झालं, लगेच सगळं काढायचं झालं. तर इथं पण खराब झाले, इथं पण मोठं झालंय. बाकी एवढं तर मोठं झालं इथं पण. तर आनंद होतो. तुम्हाला वाटत असेल काय डबल डबल तेवढं दिसतं, एवढं काय फरक पडतोय काय, पण आम्ही कष्ट केलं ना एवढं लावलेलं वगैरे असतं. मग कुठेतरी वाटतं की बाबा आपण लावलं, एवढी मेहनत केली पण आलंय ते फळ, म्हणून खूप मनाला भारी वाटतं, सुख वाटतंय. वेगवेगळंच असतं. ती कोण कोण शेतकरी जोडी मला बघत असेल ना त्यांना नक्कीच माहिती आहे काही सुख असतं ह्याच्यामध्ये, की बाबा आपण लावलेलं ह्याला फळ आलं एवढ्या लवकर. दोघांच्या मेहनतीनं लावतो, एवढं प्रेमाने कष्ट करतो. आमच्या प्रेमाला नक्कीच यश यावं हे एक तुळजाईकडे प्रार्थना करते. गेल्या वेळेस तर आलं यश, पण यावेळेस देखील यावं. पाहूयात काय होतंय काय नाही. तर मी निवांत बसले, कारभारी काढतेत, तरी सुद्धा मला काहीच म्हणत नाहीत की काढ तू. आणि आता पण म्हणले नाहीत बरं का चल काढ तू म्हणून. त्यांनी काल स्वतःच्या मनाने पलीकडची ती लाईन दिसते ना एक साईडची कडेची त्यांनी काढली होती, पण मीच म्हणले की आता अंधार व्हायला राहू द्या, आपण उद्याच्याला एक ब्लॉग शूट करूयात. मला ब्लॉग शूट करायचा आहे. पहिला ब्लॉग काय काढावं काय नाही मला कळतच नव्हतं ना. मग मला आपण खरबूज ओपन करतानाच काढूयात, राहू द्या उद्याच्या दिवस, आजच्या दिवस राहू द्या, उद्या काढू म्हणून ठेवलं त्यांनी पण मला बोलून करून. आणि मग काढलंय आज ही केलं मी, काय म्हणते त्याला, आज ब्लॉग काढण्यासाठी हे केलं. आणि आता पण म्हणले नाहीत त्यांनी मला काढ वगैरे, पण काय माहिती काय झाले, मग मलाच काढू वाटतं सारखं. नको म्हणलं का मग ते काम पुन्हा पुन्हा करू वाटतं. ते तुम्हाला पण माहिती असेल, कोणती गोष्ट करू नको म्हणलं का काय होतं काय माहिती, त्यावेळी त्या गोष्टी करायचं तर जास्त उत्साह येतो. चुलीवर स्वयंपाक करू नको म्हणतात, तर मला मुद्दा म्हणून चुलीवर करू वाटतं. काय माहिती काय मनातूनच करू वाटतं माझ्या. आता शेतात पण काम करू नको म्हणते, तर मला हट म्हणून करू वाटते. तर पाहूयात काय म्हणालेत काय माहिती, तिकडून खुनवा लागलेत मला काहीतरी. ये बोलतेत वाटतं, अंधार पडलाय, ती उद्या काढतेत का काय माहिती. आता मला पण अजून स्वयंपाक करायचा आहे घरी जाऊन. आणि काल मी तुम्हाला चॅलेंज केलं आहे की मी चुलीवर स्वयंपाक करणार, मग आज पण मला चुलीवर करावं लागतं का काय. घरात पण लाईट दिसत नाही अजून, लाईट तर नसली तर काय हेच नाही. आता फेस टू फेस बोलूयात का, असं तुम्हाला वाटेल काय समोरचं दाखवते नुसतं आवाजच देते. तर चला मी कॅमेरा समोर माझ्या हे करते. आता तुम्ही म्हणताल हे पाठीमागे वाळलेलं कसं काय दिसायला लागले, तू तर इतक्या वेळ हिरवं दाखवत होती. पण हे ना मी बांधाला बसले होते ना आडलीकडच्या येऊन इथपर्यंत, म्हणून ते बांध असं दिसते. आणि उन्हाळा चालू आहे म्हणल्यावर तर वाळणारच सगळं काही. तर चला जाऊयात आपण तिकडे, आपल्याला स्वयंपाक करायचा आहे अजून. कारभारी काय त्यांचं चालतच राहील हे काम, चालता सुद्धा येईना नीट. एकाच व्हिडिओमध्ये नाही होते क्लिक आहे सगळं, की एक व्हिडिओ मला डबल डबल घ्यायला लागते, म्हणून माझा दमसुद्धा भरलाय. एक शब्द डबल 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 बोलायला लागते. तर जाऊ दे, आता जसं येईल तसंच काढणार आहे. ते बघा, आवडला तर लाईक करा. तर उद्याच्याला जाणार आहे मी मम्मी पप्पाकडे माझ्या, त्यांनीच घ्यायला येणार आहेत, कारण की माझा पहिला पाडवा आहे. आणि कुरवड्या पापड्या पण करायचे. तुम्हाला बोलताना बुबडीसुद्धा माझी वळायला लागली. तर उद्याच्याला मी तिकडे जाणार आहे, कारण की मला हे करायचं ना कुरवड्या पापड्या, तिथे मला नाही होते एकटीला. आणि आम्ही शेतात राहतो, मग काय कोण मला करू लागायला असं देखील येणार नाही. बहीण आहे गावामध्ये, पण ती जास्त येत नाही इकडे, तिच्या मागं बाळ आहे ना, मग त्या बाळामुळे तिला नाही होते येणं, सारखं सारखं लांब पण आहे, मग ती नाही येत. मग एकटीलाच करावं लागणार आहे. आणि एकटीला थोडी होणार आहे, आत्तापर्यंत कधी केलं नाही काय नाही. मग गुढीपाडवा पण होईल माझा पहिला. चोरचुळी असती म्हण कशी काय मला काहीच माहीत नाही, कारण की पहिल्यांदाच आहे. मग चोरचुळी करायला जायचं तिकडं. मग येताना कुरवड्या पापड्या पण करून घेऊन यायच्या. मम्मीला पण एकटीला होत नाही ना, तिला पण मणक्याचा वगैरे आजार आहे, मग होत नाही तिला पण करणं. मग मम्मी म्हणते ये कर, तुला काय करायचं ती मी करू लागते, जाताना घेऊन जा. मग ठीक आहे, आता जायचं करायचं घेऊन यायचं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. मी उद्याच्या पण पापड्या कुरवड्या काय केलं ना ते नक्की दाखवेल, जर तुम्हाला आवडत असेल तर. या व्हिडिओला कमीत कमी 4 तर कमेंट यायला पाहिजे. 4 नाही 5 कमेंट करायला यायला पाहिजे की तू काढ ब्लॉग, आम्हाला आवडतील बघायला वगैरे असं आले ना, तर नक्कीच मी उद्यापासून ब्लॉग काढते. आणि छोट्या ब्लॉगला खूप छान तुम्ही व्हायरल करतायत.
एवढं व्हायरल होत आहेत का मला वाटलं पण होतं. इंस्टावर तर खूपच व्हायरल गेले माझे रील. कसं काय गेले काय नाही समजलं. पण यूट्यूबला सुद्धा जात आहेत. खूप जणांचे बघते वर्ष मेहनत करतात तरी पण त्यांचे ब्लॉग व्हायरल होत नाहीत. तर माझे लगेचच व्हायरल गेले. तर काय माझ्या ब्लॉगमध्ये एवढं काय माहिती, मला पण नाही माहिती की लगेच व्हायरल झाले. मला वाटलं पण नव्हतं. तर थँक्यू सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे. तर बोलण्याच्या नादात मी तुम्हाला बसले इथेच कारभार एकटेच काढतायत. तर जाऊ द्या. तुम्हाला वाटेल कारभारी म्हणलेत 25 पण 25 आलेत का आहेत का नाही लाईनी वगैरे. तर मी तुम्हाला दाखवते लाईनी किती आहेत काय. तर इथं सुद्धा खरबूज दिसाले हे का मोठे. आता जास्त दिसालेत. मग अशी आम्हाला माहिती नव्हते एवढे मोठे झालेत म्हणून. तर बघा ती पहिलीकडची आहे ना ती एक धरा. तिला थोडं खत पाणी वगैरे कमी पडले वाटतं म्हणून ती जरा नाजूकच आली. अर्ध्यापर्यंत नाजूक आहे. त्या अर्ध्यातून छान आली. वेलं वगैरे पसरलेच नाहीत. खत कमी असलं का एखाद्याला ते तसं होतं. तर ती एक लाईन झाली साईडची. ही 2 झाली. हे 3 झाली. ही 4थी. ही 5वी. ही 6वी. ही 7वी. ही 8वी. ही 9वी. ही 10वी. 11वी. ही 12वी. ही 13वी. पत पडत होते व्हिडिओच्या नंतर. 14वी. 15वी. 16वी. ही उघडायचे राहिले 16 झालते. ही 17. 18. ही 19. 20. ही पलीकडची 21. ती 22. ती 23. आणि पलीकडे आहे 24. एकच काय चुकली काय माहिती. झाले असेल डबल. व्हिडिओच्या नादात मला समजा नाही. बोबडी पण वाढायला लागली जास्तच. तर हे याने काढले. हे काय 3 आणि ती 6-7 राहिलेत. काढतील त्यांनी. मी जाते आता स्वयंपाक करायचा मला. तर दिसते ना हिरवगार आता भारी. उद्याच्याला काढते ऊन पडल्यावर बाकीचं काही. आता अंधार पडल्याने दिसत नाही. तर भेटूया उद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.